बा आता तुम्हाला सांगून राहिलो, कोणा घरी पाणी नाही भरायचं तर कोणा बुड्या भाडीच्या नांदीने लागत सांगून राहिलो. तुमच्या बाई माई इज्जत नाही राहून राहिली काही गावात. हा सारे लोक थू थुकून आहे बा तोंडा. आबा चालू झाला, आबा चालू झाला, नाताच लग्न राहिलं. तसं काही नाही नव्हे. तुला कोण बैकून देऊन राहिलं बिल्या का? तू उठला सुटला की तोच विषय घेऊन येते का माझं? काय गड्या कसं रे झाबरूले का तुझं? जे गावातले लोक बोलून राहिले ते खोटं आहे. ते त्याच्या डोळ्यानं पाहून राहिले, तुम्ही काय नाटकं करून राहिले तर. हा त्या बुडीला पाणी भरून देता, तिचे कपडे धुता. हा लोक पाहत नाही वाटते, लोक मला सांगत नाही वाटते. आडी नडीला कोणाला मदत करणं चुकीची गोष्ट आहे काय? सांग ना तू. हा तू जात नाही का? एखादा बिमार पडला धावून जात नाही का तू? त्याला दवाखान्यात नेत नाही का तू? सांग ना मला तू. आता ती बुडी एकटी आहे बिचारी, हा बिमार आहे. मग आता तिला थोडी मदत केली मी, तर काय माझा काय गुन्हा झाला? चुकलं माझ्या काही? मदत कराबद्दल नाही ना हो, पण तुमचं तिचं कनेक्शन मिळेल आहे ना. एखाद्या तिला लेकर होती मला होईन मग काका. लोक मा तोंडार म्हणून राहिले मला, तुले काका होते बुडीला एक दिवस तर काय करू मग मी? हा मजा मा इस्टेट म्हटला त्याला वाटा. गड्या झाबरे तू पुढचंच बोलून राहिला गड्या. आता या वयात काय होते माझ्या सांग बा तू. हा कोणती नदी चालू आहे माई? काही का काही बोलतो बा तू? काका होते तुले? हा तिनं ऑपरेशन करेला. आता होतात का लेकर? काही बी बोलत राहायचं का लेका? काही करत नाही. आता या वयात कोणी काही करत नसती काही. पण तुम्ही बापा तुम्हाला म्हणा शोक आहे बुडीन बुडा वागवायचा. तिले बाबा कोपऱ्या कापड्यात घेऊन जाता. सारं मला माहित पडते ना. पण आता मी म्हणत नाही. पण आज माहित तरी बादली मस्तकात जायला सारा काढणार आहो आम्ही बाई. बाबा एकामेकाशी आधार आहो आम्ही. आता गप्पा गोष्टी मारतो आम्ही. दुसरं कोण आहे आम्हाला सांगतो? आता गोटे राख्याशी दुसरं काही आहे का? कामधंदा होत नाही आता. मग आता तेच आमचा टाइमपास, गप्पा गोष्टी मारायचा, आपल्या तांबाखू चुना पानमान खायचं सोबत. हे दोस्त नाही बा आमचा. दुसरं तर काही करत नाही आम्ही. हा ना चिटकू दोघांच्या गप्पा गोष्टी मस्त होतात आहे की. मग तुमचं त्या बुडीचं काही नाही तर मग रस्त्यावर बसत जा ना गप्पा करायला. हा ठसन ना गप्पा करत जा. तर ते तांबाखू खात जा आणि पाणी खात जा. काहीच म्हणत नाही कोणी. नाही पण तुम्ही चोर आहे साऱ्या गावाचे. तुमचं त्या बुडीला लफडा म्हणून मग तुम्ही कोपरे कापरे थांबलता. कधी काही नदीत जाता, तर कधी काही कोणा शेडमध्ये जाता, तर कोणा खोपडीत जाता, तू कुठेही जाता. कोपरे कापरे थांबलं चालू द्या. कथार नाही सोडली तुम्ही कथार. हा एवढ्या भवारी आहे तुम्ही. सांगा आपल्या गावात काय गार्डन आहेत का बाबा? आता एखाद तर पाहिजे नाही का? काही पर्सनल गप्पा असतात जीवनाच्या माणसाच्या, त्या मारणं गरजेच्या असतात. आता त्या गप्पा मारत असतो आम्ही. पण तू आता लोकांच्या ऐकत नव्हता. जो लोक तुला बैकून देऊन राहिले घेणं देणं, आणि तू येऊन माय भांडण लावून राहिले. खबरदार जर तुम्ही घर सोडून गेले तर त्या बुड्या आणले लागले तर माझ्यापेक्षा कोणी वाईट नाही. सांगून राहिलो मी तुम्हाला. आता मी डबल सांगणार नाही तुम्हाला. आता कसं शेवटची वॉर्निंग देऊन राहिलो मी तुम्हाला. गड्या कसा माणूस आज बेला का तू? येतो का तटीस? नाही ना त्या बुड्डीचं माग काहीच चालू नाही. तू कसं बिंदास राह. आम्ही दोस्त आहो आम्ही. दोस्त एका ठिकाणी बसतो आम्ही. ती बुडी माझी दोस्ती नाही, मी तिचा दोस्त आहो. दोस्तीनं दोस्तान आपल्याला पटतच नाही. ते अजिबात नाही. सोडून द्या. कट्टी घ्या तिच्या बरोबर. सांगून देऊन राहिलो मी. आता येतो मी आता गावातून. हो जाय तू जाय लवकर जाय. हे गावातले लोक बोगस साले मानाताले बैकू देऊन राहिले. मा विरोधात करून राहिले. त्या बुडीचं मा काहीच नाही लेखाचं. हा जे चिटकी लावून राहिले. हा शब्द काढणारा पोरगा नाही. गरीब आहे एक नंबर. पण हे गावातले लोक सुसून देऊन राहिले त्याले, म्हणून हा गडबड होऊन राहिली. बा आता मोबाईल मध्ये गेमच खेळतो बा मी. तिला फोन लावू गाडी लेख नाही लावला. हिला फोनच लावला. कमलीला फोन लाव. हॅलो कुठे तुम्ही? माय पोटले दुखून राहिलं ना बापा. पोटात नाही गोळे सुटून राहिले ना. कसं होऊन राहिलं ना मला बापा. या ना लवकर तुम्ही. हे पोट दुखून राहिलं का? खरंच का? हे काही जरूर राहिले बाबा. तुम्ही खरंच काय नाही तुम्ही का खोटी बोलून राहिले काय? ओ माव पोटात गोळ्या उठला हो बाय बाय. लवकर या रे बाबा, नाही तर मरतो मी आता. जाते माझी जाते बाबा आता लवकर. मी पहिलेच म्हणत तुले दवाखान्यात चा आपण डॉक्टरला दाखवून देऊ. तू ऐकत नाही ना मा म्हटलं. ऐकत नाही ना. चुन्याची हळदीची गोळी घेतो म्हणता. मग बसते म्हणता. आता म्हणतो पोटात गोळ्या उठून राहिला. काय कशी आहेस तू कमले? तुला सांगितलं तेवढं काऊन नाही करत तू? बाबा बरे असं काही झालं की घरीच फरक पडत असते. तर म्हणून मी काही जात नाही बाबा दवाखान्यात मी गेले की निरा ढोरासारखे इंजेक्शन देतात ना. ते माझी येते दवाखान्यात जायले बाबा. तुम्ही या ना फक्त लवकर. तुम्ही आले की मला कसं चांगलं वाटते. मग बरोबर आलोच 5 मिनिटात आलोच. याच टेन्शन घेऊ नको तू. हो आलोच बाप्पा. चाल पोय लवकर आता. पोय बापा येईल दवाखान्यात न्या लागेल पहिले. अरे गड्या डॅनी तो पोय तर येऊन राहिला बा इकडे. काय झालं लेख? कोण पोहून राहिला आहे? गड्या मोठा कमलीचं बेच्या पोट दुखून राहिला गड्या. तिला उलटे होऊन राहिल्या गड्या. काय झालं शिंद्रे?
काय झालं जी? ते उन्हागिनाचा फटका बसला असेल तिले, म्हणून पोटन कसं डोकं दुखून राहिलं, तिथं उलट्या होऊन राहिल्या. त्यात काय विषय साहेब? गड्या मला तर वाटून राहिलं काहीतरी उघडच झाला गड्या. हो, नाही तर असं पोट नाही दुखत की कावश्या मारून राहिली म्हणते मी. मग पोटात गोळ्या उठून राहिला म्हणते कमली. मला आताच फोन आला तिचा. नक्की काही ना काही झमेला झाला गड्या. मला वाटते बा फसला गड्या मागे. असू शकते गड्या, काही सांगता येत नाही बा. आता ते काय निसर्गाची देणगी आहे बाबा. काय कधी होईन काय सांगता येते का? तरी मी तुला सांगू ही गड्या सांभाळून बरं घोर होईन बरं. तू कोट ना घेस ना, तू भलता अगो वास गड्या. अगो गिव काही नाही बा रे. आता मी लय बाबा सांभाळून केलं, पण आता मला माहित आहे का असं होईन तर. एक तर मी तिला विचारलंही नाही कनेक्शन कट करायला आहे की नाही. मी बसलो का तसं सुरू. घोर झाला वाटते गड्या. आता काय करा गड्या, काय सुसून नाही राहिलं मला. आता सारं गिरं केल्यावर म्हणते मला काही सुसून नाही राहिलं. करे जेव्हा तू गोड लागलं तुले. आता बघ मग अगोपणा करतोले का. चांगलं तेवढं तू ऐकत नाही. तुला किती खेप सांगितलं की सांभाळून बरं गड्या. अगोपणा कसं होऊ शकते बरं काही ना काही. आता बिघडलं की नाही. आता सांग आता काय करशील, कोण्या दवाखान्यात देशील तिले. गड्या काय ना काही आयडिया देवा, तू बोलू नको मले आता. कोण्या डॉक्टरचं न्यू काय आहे. कसं आपल्याला कसं काही ठेवणं नाही ते. कसं गडबड झाली तर कसं घोर होईन ना बाहेर. लोक तू करतील मातोंडा. या वयात मला लेकर होणं बेकार ना अंदा. मी काय आयडिया देऊ बा रे, सांग ना तू. सांग ना काय आयडिया देऊ मी. आता तू घोर कसा करेल आता. काय सांगा मला काही समजून नाही राहिला आता. तरी सांग गड्या कसं काय म्हणजे. नेमकं मला काही सुसूनच नाही राहिलं. ते घडी फोन करून राहिले. पोटच भेजा दुखते म्हणते मला. मला मी कावशाही मारून राहिली म्हणते. सांगा आता कमलीचे फोन येऊन राहिले मला. आणि काय करा मला काही सुसून नाही राहिला आता. मला जर वाटतं गड्या तेच आहे गड्या. हो लेकरू होते आता. नाही तू असा आता एखादा डॉक्टर थांबवलं बा तरी घेऊन जाय तिले. आणि काय झालं काय नाही पाय. आता ते कसं दवाखान्यात नेल्याशिवाय तर काही समजत नाही. काय तर मग घरी एखादी किट फिट आण म्हणतात बा. ते पाहतात कोण्या याच्यात तर ते भेटते मेडिकलवर. ते घेऊन ये एक तर नाही तर. पण तिचं पोट बी भेजा दुखून राहिलं म्हणते ते. मग त्याचं काय ते पाहून तर आपल्याला समजेल. मग पोटाचं काय करशील. तू काय कर, इकडे झामझाम माशा मारल्यापेक्षा डॉक्टर जो घेऊन जाय बाबा. डॉक्टर काय तर सांगित. आता काही तू गप्पा मारत बसू नको. लवकर तिथे घेऊन जाय. कसं जास्त दिवस झाले घोर होते मग अजून बी जमत नाही मग पुढचं नाटक. बरोबर बा जातो मी. पाहतो बा काय आहे तो. पाहतो रे गड्या. हो काही पैसे घिशात काय तो खिशात. अरे बा पैसे काही नाही माझू. पाय बा दुसऱ्याचं कोणाजून लवकर घेऊन जाय त्या कमलीले. काय तर अजून घोर होईल. बरं पाहतो मी काय तर झटकन जातो. आणि काय तर पाहतो बा काय निवाळ करतो त्या गोष्टीचा आता. गाड्या यानं आफत याला तरी सांगू मी सांभाळून बरं. जास्त अगोपणा करू नको, कुदू नको जास्त. तरी ऐकत नाहीत ना भाऊ. कुठे जोमात येतात. घ्या आता दाबून. होतात लेकर तुले या वयात आता. सारे लोक तू करतात. शेण घालते नाही याले. काय का माणूस आहे का हा दलिंदर. पोट दुखून राहिलं माय गोळ्या सुटून राहिला माय. पोटात गंमत करता खरंच होऊन राहिलं हे कसं हो माय बाई. आता जमले तुला गंमत करायला नाही बोललं माय बाई. हे काही खरं नाही बाबा. हे कसं होऊन राहिलं माय तुला. आता डोकं दुखून राहिलं खरंच संडासही लागली हो माय बाई. हे कसं बुढे एक तर येऊन नाही राहिले. बुड्याला किती वेळ करतो बोलावलं मी नाही सांगलं ना बुड्याला फोनवर पोट दुखून राहिलं म्हणून. अजून पत्ता नाही या बुड्याचा. हे आता कमला काय झालं तुला. काय सांगू बाबा तुम्हाला. आता पोट दुखून राहिलं ना कसं उलटे होऊन राहिला. डोकं दुखून राहिलं खूपच कसं होऊन राहिलं मला आता. काय बा तुला निसकायची आज बापा. तुला पहिलेच म्हणून मी दवाखान्यात चाल. तू काय म्हणत नाही मी येत नाही दवाखान्यात. तुला म्हटलं पोट चोवून देऊ का. तू म्हणत मग पोटे चोवून नका देऊ. सांग बा आता काय करा आम्ही. आला की नाही आता. घोर जाई की नाही आता. याटोच नाही आला की नाही आता. कसं जाशील सांग ना तू. असं कधीच नाही होत ना बाबा. हे अचानकच झालं ना. उलट्या पोट दुखणं लगे डोकं दुखणं कसं होऊन राहिलं. आता लोक पहिले कधी झालं नाही असं. उलट्या पोट दुखून जायला काय घोर तर नाही झाला असं आहे का. आला का अभ्यास मागू. माझा अकात नाही झाला राजा. काका झेपलेल काका येते गरबा. कमली खरंच तुला उलट्या होऊन राहिल्या काय. खरंच होऊन राहिल्या काय. खरं नाही तर काय तर बापा. मी काय खोटी बोलून राहिली का. मला कसं होऊन राहिलं. माझी उभी घाय भरून राहिला. पोट बी दुखू राहिलं. डोकंही दुखू राहिलं. मी काय सांगू तुम्हाला आता. काही गडबड तर नाही झाली व. गडबड तर नशीन झाली ना आपली छान काही. मला माहित आहे का बाबा काही गडबड झाली की नाही झाली तर मी म्हणू ना तरी तुम्हाला. पण तुम्ही कायचे ऐकता बापा. तुमची चालत आलं तुम्ही. ते घोरच झाला वाटते हो. काही खरं नाही वाटत मला हे. गड्या अनाधान झाले आता. संकटातच काम आलं एक आता.
बेकार ना आता हा काय करा काय सुसून नाही राहिलं मला. पण या डॉक्टरचं न्यायला बाईले आता. अरे बाबा सांगून ऐकत नाही ना तुम्ही, गोटच घेत ना तुम्ही बाई. तुम्ही तुमची चालवली ना बाबा. आता काय झालं आणि काय नाही कोणाला माहित आहे आता. काही काळजी करू नको, टेन्शन घेऊ नको ना तू. हा सारं पद्धतशीर होईन, व्यवस्थितशीर होईन. हा तू काळजी करणं सोड आता फक्त. हा आता तुला मला बिमारी सांगितली ना, आली माझ्या लक्षात काय झालं तुले तर. आता आपल्याला पहिले दवाखान्यात जाणार. हा म्हणतं काय दवाखान्यात येत नाही म्हणून. हा इच्छा नाही का तुझी दवाखान्यात जायला? बाबा आता इच्छा असून नसून काय करता, दवाखान्यात तर जावंच लागेल ना बाबा. आता कसंही करून चला बाबा, लवकर चला दवाखान्यात. आता या वयात काही घोर झाला तर आफतच आहे बाबा. लोक थू करतील निरा तोंडार. लाज जाय धंदे जात ना आता. तू काही टेन्शन घेऊ नको, कोणालाच माहीत पडू देत नाही मी. हा बरोबर कार्यक्रम करतो मी. गुडभर तू लवकर चाल आता फक्त तू. हा मी तो तुला पद्धतशीर दवाखान्यात मी. चला बाबा चला लवकर सटकन. आता उशीर नका करू, आता चला लवकर. चाल लवकर चाल बाबा, आपल्याला दवाखान्यात जाणं जाय आता. काही करून काय रे बडा, काय आपण आणली रे बाबा मागो हे. घेणं ना देणं झालं हे तर आता 15-20 हजार दाबून आहे आता मला. हे काय आफतच आहे. तर गणित हुकलं माया, लक्ष नाही राहिलं तर असं झालं हे आता. मला माहित आहे आता येणं काय करेल आणि काय नाही. तर आता तिकून आल्यावर विचार लागेल तिले. तर लक्ष काही विचारत नाही मी, खाला निवाडायचं काही करत नाही आता. आता पहिले दवाखान्यात नेतो इले. बाबा माणूसच माणसं आहे कामात येते ना, का जनावर येत असतात काय. हा मी माणूस जाऊ की नाही. आता घडी येते तू तर काय तू काय जाणून येतं का मा घरी. तर काही खाम असते माणसाला, अडचणीत असते माणूस म्हणून एकामेकाच्या घरी जात असते माणूस. हा आलं तर काय फरक पडते काय त्याचा काय त्रास आहे का मला. पण शांतर भाऊ मा भलताच त्रास आहे. आता सांगा मला पाटलान काढून दिला. आता तुमच्या दारी आलो मी आणि का बा मला असं तसं माणसाला चांगलं वाटते का ते. जाऊ दे तू, तुला काम पाहिजे का हे सांग मला तू. हा ट्रॅक्टर चालवता का तू, होता का तुम्ही तुमच्या ट्रॅक्टरवर ठेवता का मुली. मा ट्रॅक्टरवर नाही ठेवत मी तुले. मा ट्रॅक्टरवर आहे झाबरू. हा तर कसं आता झाबरूले तर मला काही काढून देता येत नाही, तो गडी मा परमनंट आहे. कसं दुसरी ठिकाणी मी लाईन लावतो तुही करा लागते बा. दुसऱ्या ठिकाणी राह तुम्ही, द्या ना बा माझी सेटिंग लावून. हा तशी कसं मला रोजगारीची गरज आहे बाबा, परपंच आहे ना मागं. हा एकटा सांड्या असतं तर मग मी म्हटलंही नसतं तुम्हाला. बरं मग मी सरपंचाशी बोलतो, सरपंचाला सांगतो मी हा की बा या झाबरूला ठेवा तुम्ही तुमच्या ट्रॅक्टरवर. इमानदार माणूस आहे, गॅरंटी लागलाच ते मी घेतो. काय तर मी सांगतो सरपंचाला, बोलतो मी सरपंचासोबत. त्या शांताराम भाऊ तुमचे लयच उपकार होते हो बा मावर. राजा किती उपकार करसान बा तुम्ही. माझ्या फेडल्या नाही जाते, राजा मरीन पण नाही फेडल्या जाते. एवढं राजा बापने करत पोरासाठी तुम्ही एवढं करता, मग कोणासाठी बी गावात. हा तुम्ही नाही तर भाण्याला किती प्रेमानं वागवला तरी राजा तुम्हाला दगा द्यायला जाणं, पण मी नाही दगा देणार बा तुम्हाला. तू दुसऱ्या विषयी नको घेऊ आणि तू काही असं म्हणू नको की उपकार फेडतील नाही, ढमक नाही टमक नाही. ते मला अजिबात पटत नाही. मी काही कोणावर उपकारासाठी करत नसतो. मदत करणं हे माणसाचं काम आहे, माझा स्वभाव आहे. हा मला कसं कोणा दुःख असं सहीनच होत नाही. बरं शांताराम भाऊ द्या बा मला ठेवून द्या बा. काय तुम्ही चाल मग चाल सांग तुम्ही सरपंच आले देतो तुला ठेवून तरी जा. हो चला बा चला शांताराम भाऊ. बोला आबाजी काय झालं. मला काही नाही झालं रे बापा. या बुडीचं पोट दुखून राहिलं बा. पाय बा काय आहे तर उलटे करून राहिली बुडी मन. हा सारा धिंगाणा व्हायला पाय बापा. हो डॉक्टर साहेब लय पोट दुखून राहिलं बापा. कसंच निरा गोळ्याचे गोळे उठून राहिले, पोटात उलटे होऊन राहिल्या. काळजी नका करू आजीबाई. हे आता प्रत्येक पेशंटला होऊनच राहिलं. हे उष्णघाताचे परिणाम आहे. 46 डिग्री तपून राहिलं ना. याच्यात होतातच हे उलट्या, पोट दुखणं, मळमळ. हे लक्षण आहेत ना उन्हाचे. एक तर तुम्ही पाणी कमी पिले असाल त्याने होऊ शकते. झोपा तुम्ही झोपा. काय झालं पाय तुम्ही. बापा रे आता जीव आला रे गड्या. हो बापा यानं असं सांगितलं तर बापा चक्री विचारायची चक्री थांबली रे बाबा. मला वाटलं बाबा दुसराच घोड झाला का, लेकरूच होते काही हिले. नाही बाबा लेकरू फेकरू नाही बाबा. हा जमलं उन्हान झालं इले. चढ वर चढ. हा डॉक्टर साहेब चेक करतात मुले पाहतात ना काय झालं तर. हा बाबा वरे चढतो ना. बाबा डॉक्टर साहेब काय झालं मला तर. बरोबर आजीबाई झोपा तुम्ही झोपा. या बेडवरती. आजी थोडं बाजूला व्हा बरं तुम्ही. बघू द्या मला आजीला काय झालं तर. बरोबर बाबा डॉक्टर साहेब बाजूला होतो. आजीबाई अटी दुखून राहिलं काय, अटी दुखते काय. बाबा डॉक्टर साहेब तटीने खाली दुखून राहिलं, खाली त्याच्या जरासं. इथं का आजीबाई. हा ना बाबा डॉक्टर साहेब तटी गोळ्या सुटून राहिला. ठीक आहे आजीबाई बघतो मी बघतो. बापा डॉक्टर साहेब सांगा मला काय आहे तो. बुडली बापा दुरुस्त करा बापा. बुडी कशी कामाची आहे माया. हा बाबा लवकर दुरुस्त करा बुडीले. हो आबाजी टेन्शन ना घेऊ तुम्ही. खरंच गोळ्या लागून राहिले. बुडीच्या पोटात काय आहे. जाडं वाटून राहिलं. बुडीले सोनोग्राफी करे सांगा लागेल आता. सोनोग्राफी सारं समजते.
बाजी इकडे या बरं तुम्ही, या इकडे मला बसू द्या. बरं 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 झालं डॉक्टर साहेब, मा बुडीले काय झालं? काही नाही आबाजी, आजीबाईच्या पोटात कसं थोडा गोळा वाटून राहिला मला. तर आपल्याला काही नाही 2-3 टेस्ट करायला लागतील. काय बापा गोळा? हा काय वाटून राहिलं? मग कोणत्या टेस्ट करायला लागतील डॉक्टर साहेब? हा दिवस नाही राहिले रे बाबा. आहे का बाबू गिबू बुडीले वाढल्या का? आफत झाल्या का? छापऱ्याचं मला खेट्टच मारते रे बाबा. बुडील जर दिवस राहिले की बसल्या का? कांडच आहे माय, काही खरं नाही बाबा. आबाजी आपल्याला कसं आजीबाजी सोनोग्राफी करून घ्यायला लागेल. सोनोग्राफी मध्ये कसं आपल्याला सर्व कळते, काय आहे, कशाचा गोळा काय आहे, सर्व मालूम पडेल आपल्याला त्याच्यामध्ये. डॉक्टर साहेब सोनोग्राफी नाही केली तसंच माहित नाही पडत का आपल्याला? हा तसं काही असेल तर द्या ना गोळ्या औषधी. आता सोनोग्राफी काय करायला आता बाबा? सोनोग्राफी तर बापा दिवस त्या बाई करतात, मग येईल का दिवस राहिले का बापा? हा झालाच नाही का घोर? नाही आबाजी तसं काही समजत नाही ते. तर कसं आजीबाईची कसं तुम्ही सोनोग्राफी करून घ्या. सोनोग्राफीवर आपल्याला सर्व करते, बिमारी लगेच हाती लागते, मग त्याच्यावरती इलाज केला जाते. तसं आता कसं परवा आहे ते कसं काय करणार मी सांगा बा. हा तशा कशा गोळ्या देऊ शकतो मी तुम्हाला? बरोबर डॉक्टर साहेब तुम्ही म्हणसान तसं बापा घेतो बापा सोनोग्राफी करून द्या, मग लिहून द्या. आजीबाई तुमचं पोटच दुखते ना? अजून काय होते? मळमळ उलट्या? बाबा उलटे चालवत ना मले, निरा खावशाचे येतात ना कळले. कसंच करू काही समजून नाही राहिलं बाबा डॉक्टर साहेब मले. बाबा डॉक्टर साहेब काही ना काही करावा लवकर, मला दुरुस्त करावा लवकर. मला कसंच होऊन राहिलं. अजी तुम्ही आजीबाईला आहे की नाही सोनोग्राफी सेंटरला घेऊन जा, सोनोग्राफी करून आणा. तो रिपोर्ट आला की मला दाखवा, मग आपण मग पुढची ट्रीटमेंट सुरू करू. बरं बरं बापा डॉक्टर साहेब नेतो बापा. चाल कमला चाल, बरं चाल आपण ते सोनोग्राफी आणू पोटाची करून. चाल बापा चाल. बापा चला ना, चला. मित्र व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन साधं चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पाठवा. आता पुढील भागात पाहू आपण आजीबाईला काय झालं काय नाही, काय आहे पोटामध्ये. आता ते पुढील भागात समजेल. पुढील भाग बघायला विसरू नका बरं, याच्यापेक्षा रोमांचक होणारा भाग.